पुन्हा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही डेकोरेशन करतोय. माझ्यासोबत भाऊ आहेत, बघू शकता भाऊ आहेत. इकडे टीव्ही लागलेली आहे आणि इकडे बघा आम्ही बांधायला सुरुवात केलेली आहे. यावर्षी आमच्या जुन्या घरात म्हणजे खूप मोडलेलं आहे आणि बसवू शकत नाही गणपतीकडे, म्हणून आम्ही आमच्या नवीन घरामध्ये गणपती यावर्षी बसवणार आहोत. तसे डेकोरेशन करायचं आहे. आणि आता इकडे बघाल तुम्ही, इकडे हुक लावून घेतलेले आहेत आम्ही. जर तुम्ही इकडे वरती बघाल ना, तिकडे आम्ही हुक लावून घेतलेली होती ती. आणि आता फक्त आम्ही हा छत बांधतोय आणि त्यानंतर इकडे झालर आहे आपली, ते झालर लावायचे. तर चला आता आम्ही सुरुवात केलेली आहे कामाला. तर थोडं थोडं काम करतोय, थोडं थोडं जसं होईल तसं दाखवलं, कारण कॅमेरा होल्ड करायला इकडे आम्हाला कोणच नाही आहे पकडण्यासाठी. त्यामुळं भाऊ आणि मी दोघं जण आहोत. आई थोडी बरोबर तर आता आई जेवण करते, कारण जेवण पण टायमात जेवायला पाहिजे. त्यासाठी चला आता सुरुवात करतो. बघू शकता तुम्ही आता इकडे आपलं छत आहे ना बांधून झालेलं आहे. इकडे थोडं कमी पडतोय, कारण इथे आकार पण जरा इकडे जिना आल्यामुळे आहे ना इकडे घेता येत नाही, तेव्हा आम्ही घेतलेलं नाही. तर इकडे बघू शकता तुम्ही आता छत बांधून झालेलं आहे पूर्ण. आता आम्हाला झालर लावायचे, झालर लावून पण आम्ही तुम्हाला दाखवू. त्यानंतर एकदा झालर लावून झाली ना की दाखवतो की कसं डेकोरेशन झाले ते. आणि पाऊस पण आहे ना खूप म्हणजे खूप पाऊस पडतोय. आणि आता संध्याकाळी सुरू झालाय, दिवसभर पाऊस नव्हता पण संध्याकाळी जाम पाऊस पडलेला आहे. एकदम मुसळधार पाऊस पडतोय आणि वारा पण आहे सोबत. बाहेर तुम्ही बघू शकता इकडे मस्त पाऊस पडतोय, एकदम गार वातावरण केलं आहे. पण जेवढं गार वातावरण केलं नाही, पण घरात फॅन चालू नाही आहे, पण जाम गरम होत आहे भरपूर. असं वाटतं की फॅन पाहिजे. इकडे तर भिजलोय मी पूर्ण, एकदम मस्त आहे. तुम्ही डेकोरेशन बघू शकता, खतरनाक डेकोरेशन आहे. आता झालर लावायची आहे आणि तिकडे टेबल येईल आपला, तिकडे टेबल येणार आहे. आणि टेबलाच्या अंतरवरती आपण चादर वगैरे टाकून काहीतरी डेकोरेशन करू. ही आपली शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम आहे, ती काढून ठेवायची. तिकडे पण आपले ट्रॉफी वगैरे होत्या त्या काढून ठेवलेल्या आहेत, थोडंफार काय आहे ते ठेवलेलं आहे. आणि इकडे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम इकडे पण एक आहे, इथं आम्ही अशीच ठेवणार आहोत. तिकडे आईंचा फोटो मस्त खतरनाक बघू शकता. आता ही लाईटचा आहे ना इकडे प्रकाश जास्त येतोय. आणि इकडे आई तू काय करतेस आई? आता झालर लावायची ती सुई देते ना. हा हे बघा, ही आईने आता सुई काढली, कारण ती झालर लावायची आहे ना ती शिवावी लागते, मध्ये मध्ये टाके टाकावे लागतात त्याच्यामुळं. आणि हा धागा देते ना, हा धागा. हा आता एका साईडने आहे ना सुरुवात करतो मी परत लावायला, म्हणजे कसं टेन्शन नाही. आता सुरुवात आहे ना मी इकडूनच करणार आहे, कारण जी झालर उडेल ना त्यामध्ये तो वरती टाकता येईल ना, ते एका साईडला बांधून ठेवता नाही, आम्हाला पण ते बरं पडेल. आणि ती उरलेले जे आहे ना छत तो आम्ही वरती टाकलेला आहे, कारण तिकडे घेता येत नाही. इकडे आम्ही तसे पण खूप मारून ठेवलेले की घेता येईल म्हणून, पण नाही जमत आहे, कारण इकडे आज जिना आल्यामुळे ना खूप प्रॉब्लेम होतोय. चला आता बाकीचं डेकोरेशन करायला मी सुरुवात करतो. म्हणजे छत वगैरे आपल्या झालर लावायचे, ते झालर आता उद्या टेबल आणतो सकाळी. आणि बाकीचं डेकोरेशन काय जे असेल गणपतीचं, पण यावेळी जास्त डेकोरेशन असणार, साधं डेकोरेशन असणार आहे, तर तिकडे ते करायचं. आणि इकडे आमची नेहमीप्रमाणे टाइमपास काहीतरी पाहिजे म्हणून टीव्ही लागलेली आहे. तर आता बघू शकता आमचं जे आहे ना छत आणि झालर जे आहे ते लावून झालेली आहे, मला दाखवतो होता मी. आता इकडे बघू शकता तुम्ही आमचा छत इथे लागलेला. आता इकडे जिना आल्यामुळे आम्हाला तिकडे घ्यावं लागलेलं आहे. तेव्हा भावाला थोडंफार काय जरा वाटतंय कुठे लूज आहे, तिकडे ते बघताय. तिकडे बघू शकता तुम्ही असा आमचा छत लावून झालेला आहे. आणि झालर पण पूर्ण. आता ती बल्बवर येते भाऊ, जरा तो जरा वरती करायला लागला आपल्याला. तिकडे बल्बवर येते ती झालर, ते जरा वरती करायला लागली. इकडची झालर बरोबर आहे, बल्बवर आलेली नाही, इकडची बल्बवर आली. तर बघा अशा प्रकारे आहे ना हा आपला डेकोरेशन, म्हणजे वरचा आपला छत आहे, छताचं जो डेकोरेशन आहे तो आपलं झालेलं आहे. आता उद्या इकडे टेबल आणायचं आहे. विनोदाकडे टेबल आहे, टेबल घेऊन आलो. आमचं बाकीचं डेकोरेशन आम्हाला बघता येईल. उद्या सकाळी संध्याकाळी जायचं गणपती आणायला.
संध्याकाळी आम्हाला गणपती आणायला जायचंय, तर संध्याकाळी आम्ही गणपती आणायला जाऊ. गणपती आदल्या दिवशी आणून ठेवतो आम्ही. चला गणपती आम्ही उद्या आणू. बाकीची व्हिडिओ राहिलेली आहे आपण उद्या कंटिन्यू करूया. आता भूक लागले तर जेवण घेऊया. वाजले पण भरपूर वाजले, 11:15 वाजले आता. चला आता जेवायला या. आणि पण जेवायला बसतो. नाही आता साफसफाई करतो. ती मला फ्रेम काढायला लागणार आहे आपल्याला. महाराजांची फ्रेम काढावी लागणार आपल्याला. हा बांधा चालेल तसं पण. हा आपलं बस जरा मोठा पाहिजे, प्रकाश कमी वाटतो जरा. ट्यूबलाईट पाहिजे होती इथे, प्रकाश कमी वाटतो जरा, है ना. बघा सोफा वगैरे तो आम्हाला इकडे ऍडजस्ट करावा लागणार. आता टेबल बघायला आपल्याला टेबल कुठपर्यंत येत आहे एवढं जाणार आहे ना. बघा आता आम्हाला गणपतीसाठी आहे ना, गणपती ठेवण्यासाठी टेबल पाहिजे होता. कारण नवीन घरात आमच्या ऑलरेडी टेबल बनवला होता रेडीमेड. तर नवीन घरात आपल्याला टेबल पाहिजे. तर बघा हा टेबल आणलेला आहे विनोद दादाकडून. संतोषदा सोबत आहे. एकटेच काम आहे टेबल घ्यायचा, पण संतोषदा होता सोबत. बोलता पण दोघांनी घेऊन जाऊया. तर डोक्यावरच घेणार होतो त्याला. चला आता घरी जाऊया. तर बघा आपलं आता डेकोरेशन राहिलेलं होतं, डेकोरेशन करतोय आता आम्ही. इकडे बघा ही फ्रेम आहे, फ्रेमला फुलं वगैरे लावायची आहेत. ती फुलं लावायचं काम चालू केलेलं आहे आम्ही. इकडे बघू शकता ही फुलं आहेत. संतोषदा बघा व्हाईट फुलं आणि आपली पिंक फुलं आहेत, ती जरा वेगळी करून ठेवते म्हणजे आपल्याला लावायला बरी पडतील. संतोषदा जरा वेगळे करतो ते. आणि मी इकडे लावतो एका ठिकाणी. आणि तुम्ही इकडे बघू शकता, इकडे पण वेली आहेत. आणि इकडे जर तुम्ही बघाल गुलाबाची आपली फुलं ही पण आहेत. आणि इथे मनी प्लांटची वेल हे सर्व आहे. हे सर्व आमचं जुनं सामान आहे, त्यातूनच आम्ही आता करतो. फटाफट जरा करतो आम्ही इकडे. आणि तुम्हाला आता बघायला भेटेलच पुढे या व्हिडिओमध्ये. आता जरा पटापट करून घेतो, कारण आम्हाला भजनाची पण प्रॅक्टिस करायची. उद्यापासून भजन करायचं आहे, तर प्रॅक्टिसला पण त्याच्या आज जरा एक दिवस प्रॅक्टिस करायची आहे. थोडा वेळ आज एक तास बसू, जरा भजनाची जरा हे करू. बरोबर ना संतोषदा? संतोषदा पण त्याच्यामुळे संतोषदा लवकर आलाय. आम्हाला अर्धा तास लागेल आता करायला, जास्त वेळ लागणार नाही. तर तेवढं करून आम्ही पटकन निघणार आहोत. बाकीचं जे काय असेल ते उद्या सकाळी लवकर दादा पण येणार आहे, तर तो काय करेल. आणि सकाळ 2 दिवस झाले भाऊला बोलतो करूया. तर आज मुहूर्त निघाला आता आमचा. पटापट काय भाऊ. आणि भाऊ तिकडे बघा, भाऊ आणि आई काय करते, तर उद्याची भाजीची तयारी. उद्या भाजी बघा काय वाल, जसं बिरडा बोलतो ना पावटे, ते आई आणि भाऊ दोघं जण ते साफ करतात. आणि आम्ही इकडे दोघं जण डेकोरेशन करतोय. काय ना काय सगळ्यांना काम पाहिजे ना. संतोषदा आल्या मदतीला, तसं मी येतो मदतीला. भाऊ बोलले जरा ये, तर भाऊंच्या विनंतीला मान देऊ संतोषदा आलेला आहे. काय होतं चला आता आम्ही करतोय जरा काम. संतोषदा लाजतोय जरा नाही ना. पूजा रात्री 9 वाजता जेव्हा गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा माझी पद्धत Mobile charges 80%. तर आता इकडे बघू शकता आपलं डेकोरेशन आहे ना पूर्ण तयार झालेलं आहे. एकदम साधा आणि सिंपल आहे. आता बघा इकडे तुम्ही बघू शकता. इकडे आता आपण छोट्याशा आहेत त्या फुलाच्या कुंड्या आहेत त्या आपण इथे ठेवलेल्या आहेत. इकडे तुम्ही बघा टेबलाला आपण झाडर लावून घेतलेली आहे पूर्ण. आणि टेबल पूर्ण आपण कव्हर करून घेतलेला आहे. आणि वरती पण बघा आपला
हा मॅचिंग करून घेतलेला आहे. आणि ही फ्रेम होती, त्या फ्रेमला बघा तुम्ही कशी फुलं लावलेली आहेत. ही अशा प्रकारे गुलाबाची आणि व्हाईट आणि गुलाबी कलरची आपण पिंक कलरची फुलं लावून घेतली. आणि दोन्ही साईडला कुंड्या आपण ठेवल्या छोट्या छोट्या, इकडे 3 आहेत आणि इकडे 3 आहेत बघू शकता. आणि अशा आपल्या फ्रेमला आपण फुलं लावून घेतली आहेत आणि फ्रेम अशी पूर्ण सजवलेली आहे. आणि वरती जर बघाल तर तुम्ही इकडे वेली सोडलेल्या आहे. मस्तपैकी वाटतंय. अशा प्रकारे आपलं डेकोरेशन झालेलं आहे. फक्त आता लायटिंग करायची आहे. लायटिंग करायला जास्त वेळ नाही लागणार, पटकन लायटिंग होईल. लायटिंग केलं तर आम्ही लायटिंग उद्या करू. आता जर आम्हाला भजनाच्या रेसलला बनायचं, आईचं जेवण झालेलं आहे बघू शकता. आई इकडे जेवण बनवते. आई झालं जेवण? बघा इकडे आईचं जेवण झालेलं आहे. आता जेवण आहे ना, मला जायचं रेसलला आणि थोडीशी रेसल व्हायलाच पाहिजे. आता गणपती आलेत, बरेच दिवसाने आम्ही भजन करणार आहोत 1 वर्षानंतर, त्यामुळे रेसल तर व्हायलाच पाहिजे. आणि इकडे साईराज पण आलाय खास घेऊन जायला. साईराज जेवणच की नाही? जाऊन जेवायचं. जेवायचं आहे. मग आता साईराज पण जेवायला जाईल, नंतर मग जेवून मी पण जातो. तर बघा हा असं आपला साधा आणि सिंपल डेकोरेशन आहे बघू शकता इकडे. आणि आपण आज छत लावून घेतला होता काल आणि आज डेकोरेशन केलं. आणि आज दिवसभर लाईट नव्हता, त्याच्यामुळे जर भरपूर प्रॉब्लेम झाला, बस बाकी काय नाही. आणि डेकोरेशन आम्ही याच वर्षी करणार आहोत, कारण आमचं जुना घर जो आहे ना ते पूर्ण कोणे वगैरे उडाले, त्याच्या घराचं काम काकाने आमचं केलेलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला यावर्षी घर बसवता येणार नाही. तर ब्राह्मणाकडे विचारून आम्ही विचारलेलं, भाऊनी म्हणजे भाऊने विचारलेलं, ते बोलले तुम्ही 1 वर्ष आणू शकता. त्यामुळे आम्ही यावर्षी इकडे गणपती बसवणार आहोत. आणि ते सगळं विचारूनच सगळं भाऊने सर्व केलेलं आहे. त्यामुळे यावर्षी आम्ही इकडे बसवतो गणपती. आणि तुम्ही इकडे बघू शकता. आता गेला आज विशाल, हा गेला विशाल, हा आला. आता आहे ना घरातला डेकोरेशन करून आहे ना आमच्याकडे भजन जरा प्रॅक्टिस करतोय. तर तिकडे चाललोय मी आमच्या वाडीमध्ये, एका घरात आहे भजन, तर तिकडे चाललोय. तर तुम्हाला दाखवत होता. ते माझ्या हातात बघा झाड आहे. बघा भजनाला आहे ना सुरुवात झालेली आहे, बुवानी सुरुवात केलेली आहे.